जय श्रीराम मित्रांनो, आज आपण एक स्मॉल कॅप कंपनीचं टेक्निकल आणि फंडामेंटल ॲनालिसिस पाहणार आहे, जी की लॉंग टर्ममध्ये मल्टीबॅगर होऊ शकते। या कंपनीचे आता करंट व्हॅल्यू आहे 42 रुपये। आता पहिल्यांदा आपण या कंपनीचं टेक्निकल ॲनालिसिस पाहूया। तर या कंपनीने आतापर्यंत 2021 पासून जवळपास 1700 ते 18% रिटर्न इन्व्हेस्टरला दिलेला आहे आणि आता 2022 मध्ये हा शेअर 70 रुपयांच्या आसपास गेला होता। त्यानंतर तो 2022 पासून डाऊन ट्रेंडमध्ये येऊन परत मार्च 2023 मध्ये अप ट्रेंडमध्ये चालू लागला आहे। आता या स्टॉकने टेक्निकली पाहिलं तर एक रिव्हर्स हेड अँड शोल्डर बनवलेला आहे आणि तो ब्रेकआउट देऊन रिटेस्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर या स्टॉकने 49 लेवल ब्रेक केली तर आपल्याला मोठं टार्गेट दिसणार आहे। आता या ठिकाणी पाहिलं तर नेक्स्ट टार्गेट हे आपल्याला 56 ते 57 आसपास दिसत आहे। त्यानंतर ही लेवल ब्रेक केल्यानंतर जवळपास 63 ते 65 हे टार्गेट आपल्याला दिसणार आहे आणि 65 हे पण ब्रेक केल्यानंतर आपल्याला ऑल टाइम हाय कडे हा स्टॉक जाताना दिसणार आहे। ऑल टाइम हाय म्हणजे 70 to 72 हा याचा ऑल टाइम हाय आहे। जर या स्टॉकने ऑल टाइम हाय जर ब्रेक केला तर नेक्स्ट टार्गेट 80 to 85 हे आपल्याला दिसू शकतं। आता आपण पाहणार आहे या स्टॉकचा फंडामेंटल ॲनालिसिस। या स्टॉकचा मार्केट कॅप आहे 21,546 करोड, स्टॉकचा पी आहे 51.2 करोड आणि स्टॉकची बुक व्हॅल्यू आहे फक्त 8.14 रुपये आणि करंट व्हॅल्यू आहे 42.3 म्हणजे 42 रुपये। या स्टॉकची करंट व्हॅल्यू आहे 42 रुपये। बुक व्हॅल्यूच्या जवळपास 5 टाइम्स मध्ये हा स्टॉक आता ट्रेड करत आहे। या स्टॉकची फेस व्हॅल्यू पाहिली तर 1 आहे आणि या स्टॉकवरती डेट पाहिलं तर 1664 करोडचं डेप्ट आहे। आता आपण पाहणार आहे हा स्टॉक क्वार्टरली किती प्रॉफिटमध्ये आहे। डिसेंबर 2023 मध्ये या कंपनीने 109 करोड प्रॉफिट कमवला आहे। त्याआधी सप्टेंबर 2023 मध्ये 90 करोड, जून 2023 मध्ये 91 करोड, मार्च 2023 मध्ये 131 करोड, डिसेंबर 2022 मध्ये 144 करोड म्हणजे ही कंपनी कंटिन्यू प्रॉफिटमध्ये आहे। इयरली जर पाहिलं तर या कंपनीने मार्च 2023 मध्ये 442 करोड एवढा प्रॉफिट कमवला आहे। त्याआधी मार्च 2022 मध्ये 834 करोड, मार्च 2021 मध्ये 304 करोड, मार्च 2020 मध्ये 340 करोड म्हणजे इयरली सुद्धा ही कंपनी चांगला प्रॉफिट कमवत आहे। बॅलन्स शीट पाहिली तर या कंपनीकडे टोटल लायबिलिटीज 7000 करोड प्लस आहे आणि ॲसेट ते सुद्धा 7000 प्लस करोड आहेत। या कंपनीकडे कॅश फ्लो पाहिला तर मायनसमध्ये आहे, जो की 2022 मध्ये 172 करोड प्लस मध्ये होता। तोच आता मार्च 2023 मध्ये मायनस 144 करोड आहे। कंपनीचा शेअर होल्डर पाहिजे तर प्रमोटरकडे डिसेंबर 2023 मध्ये कंपनीच्या प्रमोटरकडे जवळपास 73.19% एवढा स्टेक आहे। कंपनीच्या प्रमोटरनी 2023 मध्ये हा स्टेक वाढवलेला दिसून येतो, जो की डिसेंबर 2022 मध्ये 72.94% होता। तोच त्यांनी 73.19% वरती आणला आहे। एफआयने सुद्धा मार्च 2023 मध्ये त्यांची होल्डिंग वाढवलेली आहे। डीआयने खूप थोड्या प्रमाणामध्ये या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केलेली आहे। गव्हर्नमेंटची कोणत्याही प्रकारचे यामध्ये इन्व्हेस्ट नाही आहे। आता ही कंपनी नक्की काय करते तर ही कंपनी टेक्सटाईलमध्ये आहे, म्हणजे कॉटन, पेपर, त्यानंतर बेडशीट यासारखे प्रोडक्ट ही कंपनी बनवत आहे आणि त्याचबरोबर ही कंपनी बाहेरील देशात सुद्धा एक्सपोर्ट करत आहे। जवळपास 100 पेक्षा जास्त देशांमध्ये ही कंपनी त्यांचे प्रोडक्ट एक्सपोर्ट करत असल्यामुळे ही कंपनी कंटिन्यू प्रॉफिटमध्ये आहे। त्यामुळे हा स्टॉक आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये नक्कीच ॲड केला पाहिजे। त्यामुळे आत्ताच हा स्टॉक आपण बाय केला पाहिजे। तर हा स्टॉक तुम्हाला कसा वाटतो कमेंटमध्ये सांगा आणि कोणी हा स्टॉक ऑलरेडी बाय केलेला आहे हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।